नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल 9वा पाठ कृषीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा। पहिलं विधान आहे, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। त्याचे पर्याय आहेत सखोल शेती, व्यापारी शेती, मळ्याची शेती, फलोद्यान शेती। कोणत्या प्रकारात पीक बदल केला जातो? सखोल शेतीमध्ये पीक बदल केला जातो। 2. शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या। पर्याय आहेत फक्त नांगरणे, दुसरा आहे प्राणी अवजारे यंत्र व मनुष्यबळाचा वापर, तिसरा आहे फक्त मनुष्यबळ वापरणे, चौथा आहे फक्त पीक काढणे। त्यातील योग्य पर्याय आहे प्राणी अवजारे यंत्र व मनुष्यबळाचा वापर। तिसरा आहे भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण। पर्याय आहेत भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत, दुसरा आहे बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत, तिसरा आहे भारतात पारंपरिक शेती केली जाते, चौथा आहे भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। आणि योग्य पर्याय आहे भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। 4. भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण। त्याचे पर्याय आहेत सुधारित बी बियाणांचे कारखाने आहेत, दुसरा आहे रासायनिक खत निर्मिती उद्योग आहेत, तिसरा आहे लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत, चौथा आहे आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत। आणि योग्य पर्याय आहे लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत। प्रश्न 2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा। उत्तर: भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे। शेतीसाठी वर्षभर नियमितपणे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे। पावसाच्या पाण्यावर पिकांच्या पाण्याची गरज भागवली जात नाही, तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो, याला जलसिंचन म्हणतात। विहिरीतील, हौदांतील, तळ्यातील पाणी पंपाच्या सहाय्याने शेतीस पुरवले जाते। काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्राचा वापर केला जातो व शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते। 2. जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा। उत्तर: जलसिंचनासाठी प्रामुख्याने विहिरी, तलाव, कालवे इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो। विहीर सिंचन: जमिनीत मुरलेले पाणी विहिरी किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते। विहीर खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते। विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो, त्यामुळे त्याचा सुलभपणे वापर करता येतो। ही सिंचनाची कमी खर्चाची पद्धत आहे। दुसरा आहे कालवे सिंचन। नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यातील पाण्याच्या आधारे परिसरात कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते। धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते। कालवे सिंचन हा स्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्यांचा सुलभपणे वापर करता येतोच असे नाही। कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे। 3. शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा। उत्तर: शेतीचे प्रमुख प्रकार निर्वाह शेती व व्यापारी शेती हे शेतीचे 2 मुख्य प्रकार आहेत। सखोल धान्य शेती: कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय। सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे। जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे विकसनशील देशांत दरडोई जमिनीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे अशा देशात सखोल शेती एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते। दुसरा प्रकार आहे मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे विस्तृत शेती होय। विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे। समशीतोष्ण
गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठी शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे हे शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने केली जाते. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. चार, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, मळ्याची शेती हा प्रकार व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीतील शेतीचे क्षेत्र 40 हेक्टरपेक्षा जास्त व 200 हेक्टरपेक्षा कमी असते. या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते, त्यामुळे तिथे यंत्राचा वापर जास्त करता येत नाही. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्यांचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. मळ्याच्या शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे उपप्रकार पडतात. दीर्घकालीन पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, शेतमालावरील प्रक्रिया इत्यादी बाबींमुळे या प्रकारच्या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. हवामानातील अनियमितता, मनुष्यबळाचा तुटवडा, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन समस्या या शेतीची संबंधित समस्या आहेत. 5. तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे कोणती? उत्तर, आमच्या जवळच्या भागात पुढील पिके होतात. गहू, कापूस, ऊस, बाजरी इत्यादी पिके होतात. त्यांची भौगोलिक कारणे आहेत. कापूस या पिकासाठी उपयुक्त असणारी काळी रेगूर मृदा उपलब्ध आहे. तसेच काही काळ पर्जन्य, काही काळ कोरडा ऋतू अशी हवामानविषयक परिस्थिती अनुकूल ठरते. 5. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? उत्तर, भारतातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतात केवळ पावसाळ्यात म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते, त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. बारमाही शेती करण्यातील अडचणी पुढीलप्रमाणे: वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे, हवामानात अनियमितता असणे, पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे, वाहतुकीच्या व साठवणुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध नसणे हे बारमाही शेती करण्यात अडचणी आणणाऱ्या गोष्टी आहेत.